सर्व धम्मबंधू भगिनींना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। धम्मसंहिता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। धम्मचक्र अनुवर्तन वर्धापन दिन 2024 निमित्त 3 विशेष भाग आम्ही सादर करीत आहोत। त्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिन की धम्मचक्र अनुवर्तन दिन हा आजच्या पहिल्या भागाचा विषय आहे। धम्मचक्र प्रवर्तन दिन की धम्मचक्र अनुवर्तन दिन या विषयाचे अथवा शीर्षकाचे स्पष्टीकरण असे की 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे भंते चंद्रमणी यांच्या हस्ते स्वतः धम्मदीक्षा घेतली आणि त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या आपल्या लाखो अनुयायांना स्वतः 22 प्रतिज्ञांच्या माध्यमातून धम्मदीक्षा दिली। अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2500 वर्षानंतर मूळ बुद्ध धम्माचे म्हणजेच तथागतांनी प्रवर्तित केलेल्या धम्मचक्राचे अनुवर्तन केले। तथागतांनी प्रवर्तित केलेल्या धम्मचक्राचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांद्वारे 14 ऑक्टोबर 1956 रोजी अनुवर्तन झाले। त्यानंतर 1957 सालापासून दरवर्षी या धम्मचक्र अनुवर्तनाचा ऐतिहासिक वर्धापन दिन दीक्षित बौद्ध अनुयायांद्वारे मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। धम्मचक्र अनुवर्तन दिन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो ही आनंदाची गोष्ट आहे, परंतु यामध्ये एक उणीव मात्र प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे दरवर्षीच्या या सोहळ्याचे अथवा कार्यक्रमाचे नामकरण धम्मचक्र अनुवर्तन दिन ऐवजी धम्मचक्र प्रवर्तन दिन असे केले जाते। प्रवर्तन आणि अनुवर्तन या संकल्पनांच्या अर्थाकडे दुर्लक्ष केल्यामुळे असे होत आहे। प्रवर्तन म्हणजे स्थापना किंवा आरंभ आणि अनुवर्तन म्हणजे पुनर्स्थापना किंवा अनुसरण असा मूलभूत फरक या 2 शब्दात आहे। धम्मचक्राचे प्रवर्तक तथागत बुद्ध आहेत आणि धम्मचक्राचे अनुवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। या पार्श्वभूमीवर 1957 सालापासून दरवर्षी संपन्न होणाऱ्या या सोहळ्याचे नामकरण धम्मचक्र प्रवर्तन दिन ऐवजी धम्मचक्र अनुवर्तन दिन असे असले पाहिजे हे स्पष्ट करण्यासाठी हा विषय आज आपण सादर करीत आहोत। या विषयाची मांडणी साधारणपणे जे मुद्दे आहेत त्यातला पहिला मुद्दा की इसवी सन पूर्व 528 ची आषाढ पौर्णिमा हाच धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे, याचं स्पष्टीकरण आपण करणार आहोत। दुसरा मुद्दा आषाढ पौर्णिमेला घडलेल्या बुद्धांच्या जीवनातील 4 घटना आहेत, त्या संक्षिप्त स्वरूपात मी मांडणार आहे। तिसरा मुद्दा बौद्ध जगतात आषाढ पौर्णिमा म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन दिन ही वास्तविकता आहे। चौथा मुद्दा वैशाख पौर्णिमेला जन्म सिद्धार्थाचा, जन्म बुद्धाचा आणि महापरिनिर्वाण बुद्धाचे याबद्दल स्पष्टीकरण करणार आहोत। पाचवा मुद्दा आषाढ पौर्णिमा म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन हे सूत्र रुजले नाही, विशेषतः महाराष्ट्रामध्ये हे वास्तव आहे, याचं स्पष्टीकरण आपण देणार आहोत। सहावा मुद्दा की धम्म सिद्धांत जे एस धम्मो सनातनो अष्टांगिक मार्ग कार्यकारण भाव व प्रतित्य समुत्पाद हे धम्माचे मुख्य सिद्धांत यांचं संक्षिप्त स्पष्टीकरण। सातवा मुद्दा धम्मचक्र प्रवर्तन दिन संकल्पना दुर्लक्षित झाली, ती रुजली नाही का, त्याचं स्पष्टीकरण आपण करणार आहोत। आठव्या मुद्द्यात धम्मचक्र प्रवर्तन कितीदा केले जाऊ शकते। नवव्या मुद्द्यात 1956 ची जी दीक्षा आहे ती प्रवर्तन की अनुवर्तन याचं स्पष्टीकरण। 10व्या मुद्द्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन फक्त एकदाच असतो याचं स्पष्टीकरण। आणि शेवटचा मुद्दा धम्मचक्राचे प्रवर्तन आणि अनुवर्तन। या सर्व मुद्द्यांचा जे स्पष्टीकरण आपण करणार आहोत किंवा मांडणी करणार आहोत त्याचा संदर्भ बापू इलमकर लिखित अशोक विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिन की अनुवर्तन दिन या पुस्तकातील बहुतांशी संदर्भ आहेत। तसेच भदंत धम्मांकुर लिखित बौद्ध धम्मातील पौर्णिमा या पुस्तकातीलही संदर्भ आहेत। पहिला जो मुद्दा आहे की इसवी सन पूर्व 528 ची आषाढ पौर्णिमा हाच धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे आणि या मुद्द्याच्या स्पष्टीकरणार्थ पहिला मुद्दा की बुद्धाचा विषाद योग म्हणजे
भगवंतास संबोधी प्राप्त झाल्यानंतर ते धम्मज्ञान कोणास सांगावे की सांगू नये असा प्रश्न तथागतास पडला होता. संबोधी प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्यांना आपल्या धम्माचा उपदेश द्यावा की तो आपल्यापुरताच सीमित ठेवावा असा विचार ते करू लागले. यासच बुद्धाचा विषादयोग असे म्हणतात. त्यानंतर सिद्धार्थ गौतमास संबोधी प्राप्त झाल्यानंतर या सद्धम्माचा इतरास उपदेश केला पाहिजे असा विचार करून सर्वप्रथम हा धम्म कोणास द्यावा असा विचार करता त्यांना सर्वप्रथम आलार कालाम यांची आठवण झाली. परंतु आलार कालाम मृत्यू पावल्याचे त्यांना समजले. त्यानंतर उद्दकराम पुत्ताला धम्मोपदेश देण्याचा विषय त्यांनी केला, परंतु तोही 8 दिवसापूर्वीच मृत्यू पावल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर कोण शिल्लक राहतं तर पंचवर्गीय भिक्खू. त्यामुळे गया येथील निरंजना नदीच्या काठी तपश्चर्येच्या कालावधीत जे 5 शिष्य त्यांच्याबरोबर होते त्या 5ही परिव्राजकांना बुद्धाने दीक्षित करावयाचे ठरवून ते सारनाथ म्हणजेच वाराणसी येथे पोहोचले. बुद्धांच्या स्वागतानंतर या सर्वांनी बुद्धास त्यांच्या धम्माची दीक्षा देण्याची नम्र विनंती केली. तथागत बुद्धांनी कौंडिन्य, अश्वजित, कश्यप, महानाम, भद्रिक या पंचवर्गीय भिक्खूंना धम्मदीक्षा प्रवचित केली. त्या पवित्र दिवसालाच बौद्ध धम्मात धम्मचक्र प्रवर्तन दिन असे म्हटले आहे. तो पवित्र दिवस होता सोमवार, आषाढ पौर्णिमा, इसवी सन पूर्व 528चा. या आषाढ पौर्णिमेलाच धम्मचक्र प्रवर्तन दिन या नावाने संबोधले जाते. दुसरा मुद्दा की आषाढ पौर्णिमेला घडलेल्या बुद्धांच्या जीवनातील 4 घटना आहेत, त्या संक्षिप्त स्वरूपामध्ये तुमच्यासमोर मांडतो. बौद्ध धम्मात पौर्णिमांना फार महत्त्व आहे. प्रत्येक पौर्णिमेला काही ना काहीतरी ऐतिहासिक घटना घडलेल्याच आहेत. त्याचे बौद्ध अनुयायांद्वारे जागतिक स्तरावरती स्मरण केले जाते. शाक्यमुनी भगवान तथागत सम्यक संबुद्धांच्या जीवनात आषाढी पौर्णिमेस 4 महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. त्यातली पहिली घटना अशी ती महामायेचं स्वप्न. आषाढी पौर्णिमेच्या रात्री गाढ झोपेत राणी महामायेने स्वप्न पाहिले होते. या स्वप्नाचं स्पष्टीकरण आपण इथे करणार नाही, कारण ते सर्वांना परिचित आहे. फक्त ही पहिली घटना. दुसरी घटना गौतमाचा ग्रहत्याग आहे. म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या ग्रहत्यागाची घटना मज्जिम निकायातील अथीय परिसेन सुत्तात भगवंतांनी कथन केलेली आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही आपल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात सुद्धा कथन केलेली आहे. तिसरी घटना आहे पंचवर्गीय भिक्खूंची दीक्षा. बोधिप्राप्तीनंतर तथागतांनी पंचवर्गीय भिक्खूंना जे पहिले प्रवचन दिले त्यालाच धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. असे म्हणतात की त्रिसरणातील पहिले सुत्त बुद्धं शरणं गच्छामी हे बुद्धगयेमध्ये जन्मले, तर उर्वरित दोन्ही सुत्त धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी हे सारनाथ येथे जन्मास आले. ज्या दिवशी तथागतांनी पंचवर्गीय भिक्खूंना धम्मदीक्षा देऊन प्रवचित केले तो पवित्र दिवस होता सोमवार आषाढ पौर्णिमा इसवी सन पूर्व 528चा. धम्मचक्र प्रवर्तन करतेवेळी तथागतांनी कथन केलेल्या मार्गाला विशुद्धिमग्ग किंवा पावनपथ असे म्हणतात. धम्मचक्र प्रवर्तन सुत्तात तो नमूद केला आहे. जेथे पंचवर्गीय भिक्खूंना दीक्षा दिली तथागतांनी त्या ठिकाणास पुढे जाऊन धम्मेकस्तूप या नावाने, तर जेथे वर्षावासासाठी तथागत वास्तव करून होते त्या ठिकाणास मूलगंध कुटी असं म्हणतात. चौथी घटना आहे वर्षावासासंबंधीची. भगवंतांनी पंचवर्गीय भिक्खूंना प्रथम धम्मदीक्षा सारनाथ येथील मृगदाय वनात दिली. तो कालावधी पावसाळ्याचाच होता. तेव्हा तथागतांनी साजरा केलेला वर्षावास भगवंताचा व बौद्ध धम्माचा प्रथम वर्षावास या नावाने ओळखला जातो. वर्षावासाची सुरुवात आषाढ पौर्णिमेस होते, तर त्याची सांगता ही आश्विन पौर्णिमेस होते. भगवंतांनी साजरा केलेल्या वर्षावासाचा प्रथम दिवस होता आषाढ पौर्णिमा इसवी सन पूर्व 528.
भारतामध्ये विशेषतः बाबासाहेबांना मानणाऱ्या बौद्ध अनुयायांमध्ये आषाढ पौर्णिमेला वर्षावा शुभारंभाचे कार्यक्रम आयोजित केल्याचे आढळते, परंतु धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे कार्यक्रम आयोजित केल्याचे आढळत नाही. म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिनापेक्षा वर्षावा शुभारंभाच्या कार्यक्रमाला प्राधान्य दिले जाते. तिसरा मुद्दा आहे, परंतु बौद्ध जगतामध्ये मात्र आषाढ पौर्णिमा म्हणजे धम्मचक्र प्रवर्तनच मानले जाते ही वास्तविक आहे. याचं स्पष्टीकरण असं की वास्तविकता अशी आहे की आषाढ पौर्णिमेलाच धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणतात आणि हे पूर्वापारपासून चालत आलेले आहे. विदेशात सुद्धा आषाढी पौर्णिमा धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जाते. मात्र या दिवसाला तसे न संबोधता नुसतेच आषाढी पौर्णिमा म्हणून लेखल्याने या अत्यंत महत्त्वाच्या दिवसाची महती अप्रत्यक्षपणे गौण ठरवली जात आहे. तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाला प्राधान्य देण्याऐवजी वर्षावा शुभारंभाच्या कार्यक्रमाला प्राधान्य दिले जाते. खरे तर आषाढ पौर्णिमेच्या म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दुसऱ्या दिवसापासून वर्षावास सुरू होतो. याची सविस्तर माहिती आपण वर्षावास या विषयावरील व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ती सर्वांनी पाहावी, ऐकावी. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनाला प्राधान्य देऊन तो मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे ही आपली भूमिका आहे. आषाढ पौर्णिमेलाच आपण धम्मचक्र प्रवर्तन म्हणून साजरा करण्याची प्रथा रूढ केली पाहिजे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे धम्मचक्राचे प्रवर्तन केवळ एकदाच आणि तेही सम्यक संबुद्धच करू शकतात. म्हणून इसवी सन पूर्व 528चा आषाढ पौर्णिमा हाच धम्मचक्र प्रवर्तन दिन होय, हे आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे की वैशाख पौर्णिमा. वैशाख पौर्णिमेला काय झालं की जन्म सिद्धार्थांचा झाला, जन्म बुद्धांचा झाला आणि महापरिनिर्वाण बुद्धांचे झालेले आहे. याचं स्पष्टीकरण असं की तथागत बुद्धांचा जन्म, संबोधी आणि महापरिनिर्वाण एकाच तिथीला म्हणजे वैशाख पौर्णिमेला झाले असे सांगत ती पौर्णिमा त्रिविध पावन मानून आनंद व्यक्त केला जातो. मात्र तो उत्साहाचा दिवससुद्धा बुद्धाची संबोधी आणि महापरिनिर्वाण या 2 दिवसांच्या महतीला झाकाळून टाकत प्रामुख्याने सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचा आनंद व्यक्त करणारा आहे. कारण सिद्धार्थाचा जन्म आणि बुद्धाचा जन्म वेगवेगळा आहे. त्यात तब्बल 35 वर्षाचे अंतर आहे. व्यक्ती एकच असली तरी अवस्था मात्र भिन्न आहेत. त्यामुळे जन्म सिद्धार्थाचा झाला, मात्र महापरिनिर्वाण हे सिद्धार्थाचे नव्हे तर ते बुद्धाचे झाले. म्हणून वैशाख पौर्णिमा हा दिवस व्यापक रूढ संकेतानुसार एकीकडे आनंदाचा तर दुसरीकडे दुःखाचा असा संमिश्र भावनांच्या अभिव्यक्तीचा दिवस आहे. अर्थात निसर्गात पंचस्कंदाच्या विलिनीकरणाला म्हणजेच मृत्यूला दुःखद वगैरे मानण्याची रीत बौद्ध धर्मामध्ये तत्वता नाही. तसे असतानाही बुद्ध पौर्णिमेला मात्र सरसकट बुद्ध जयंती म्हणजेच बुद्धांचा जन्मदिनोत्सव असेच लेखून आनंदोत्सवाची होण्याची रीत बौद्ध बहुल राष्ट्रात सुद्धा रूढ झालेली आहे. 5वा मुद्दा आहे आषाढ पौर्णिमा म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन दिन. हे जे सूत्र असायला पाहिजे होते ते भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात रुजले नाहीत. त्याचं स्पष्टीकरण बापू इलमकर असे लिहितात की व्यक्तिपूजक अथवा विभूतीपूजक असलेल्या सर्वसामान्य बहुजन समाजात तत्व अथवा विचार दुय्यम ठरण्याचा अथवा मानण्याचा प्रकार कालांतराने होतो. त्याचा संसर्ग बौद्धांनाही झाल्यास नवलाईचे नाही. कारण एखाद्या नवीन धर्म विचारात दीक्षित झाल्यानंतर सरसकट सर्वच जण प्रबुद्ध होत नाहीत आणि ते शक्यही नाही. मात्र बुद्धाने त्यांना उलगडलेल्या धर्मतत्वांची मुहूर्तमेढ ज्या दिवशी रोवली त्या विचार तत्वांना समाजात रुजवण्याची पायाभरणी केली. तो दिवस आषाढ महिन्यातील एक पौर्णिमा म्हणून अतिशय मर्यादित स्वरूपाचा रुजावा हे मात्र योग्य वाटत नाही.
भगवंतांनी जो धम्म दिलाय त्या धम्माचे जे सिद्धांत आहे त्यातला पहिला सिद्धांत महत्त्वाचा एस धम्म सनातनो, दुसरा महत्त्वाचा सिद्धांत आर्य अष्टांगिक मार्ग आणि तिसरा महत्त्वाचा सिद्धांत कार्यकारण भाव व प्रत्यय समुत्पाद आहे। याचं संक्षिप्त स्वरूपामध्ये स्पष्टीकरण असं, पहिला मुद्दा एस धम्म सनातनांचं स्पष्टीकरण असं की पारंपरिक आणि वैदिक आणि श्रमण परंपरेतील जैन धर्म विचारापेक्षा हटके असलेल्या नवीनतम धर्म विचारांचा प्रवर्तक म्हणून तथागत बुद्ध ओळखला जातो। एवढेच नव्हे तर बुद्धाने धर्मचक्राचे प्रवर्तन केले असे म्हटले जाते, परंतु बुद्धाने केलेले धम्मचक्राचे प्रवर्तन हे नुसतेच एखाद्या आचार विचार प्रणालीचा सूत्रपात नसून त्यात दोन मूलभूत वैचारिक अधिष्ठान आहेत। सृष्टीमधील प्राणीमात्रांची जीवन मरण चक्र अथवा भवचक्र, संसार चक्र बुद्धापूर्वी सुद्धा निरंतर सुरू होतेच, ज्याला बुद्धाने उलगडून सांगितले। म्हणूनच बुद्धाचा जन्म हो अथवा न हो धम्म हा असतोच हे नमूद करताना सम्यक संबुद्ध सृष्टी धर्माच्या निरंतरतेविषयी बोलतात आणि त्यालाच एस धम्म सनातनो असेही म्हटले जाते। आर्य अष्टांगिक मार्ग कसा आहे तर जो एस धम्म सनातनो ज्याला म्हटले जाते त्या सनातन सृष्टी समष्टीगत नियम प्रणालीच्या आधारावर बुद्धाने स्वतःचा एक उपचारक असा बहुजन हिताय धम्मविचार दिला। ते उपाय योजनावादी विचार अष्टांगिक म्हणजेच अष्टविनय मार्ग म्हणविला जातो। त्या 8 विनयांचे सृजन करता नायक म्हणून बुद्ध हे ऐतिहासिक अष्टविनायक आहेत। कार्यकारण भावाबद्दल म्हटलेलं आहे की त्याचप्रमाणे सृष्टीच्या नियमांचा कार्यकारण भाव सांगणारा प्रतीत्य समुत्पाद हा शोध अष्टविनायक बुद्धाचाच आहे। त्याची मांडणी 12 निदानात अधोभागी बंदिस्त असून त्याच्या निवारणार्थ संकल्पनाबद्ध केलेल्या नव्या 12 घटकांचा विचार प्रस्ताविला, जो त्या धर्मचक्राच्या ऊर्ध्व भागामध्ये अंतर्भूत आहे। ए धम्म हेतुप्प भवा हेतु तेसं तथागतो आह तेसंच यो निरोधा एवं वादी महासमनो। याचा अर्थ असा की जे धर्म कारणापासून झालेले आहे त्याचे कारण तथागतांनी उद्घोषित केले आहे आणि त्याचा नाश सुद्धा उद्घोषित केला आहे। हीच महाश्रमणांची शिकवण आहे। धम्म सिद्धांताच्या नंतर धम्मचक्र प्रवर्तन दिन संकल्पना दुर्लक्षित झाली किंवा ती रुजली नाही, याच्या स्पष्टीकरण असे की धम्मचक्र प्रवर्तन दिनाकडे दुर्लक्ष झालं हे वास्तव आहे, परंतु आमच्या संकुचित जाणीवेमुळे म्हणा अथवा अज्ञानवश म्हणा किंवा नुसतेच परंपरावादी झाल्यामुळे म्हणा हा दिवस असा काही अडगळीत पडला की बुद्धाच्या धम्मचक्र प्रवर्तन दिवसाला तसे संबोधण्यातही आज बहुतांना अवघडल्यासारखे होते। याला प्रमुख कारण म्हणजे आपल्या मनवळणी पडलेल्या आणि सामूहिकरित्या दृढीकृत झालेल्या सवयी आहेत। महाराष्ट्रात धम्मचक्र प्रवर्तनाऐवजी वर्षावास प्रारंभ आणि धम्मचक्र अनुवर्तनाऐवजी धम्मचक्र प्रवर्तन ही संकल्पना रुजलेली आपल्याला आढळते। याचं स्पष्टीकरण असं की बाबासाहेबांनीच आम्हाला बुद्धिझमची ओळख करून दिली असे सांगत त्यांनी ज्या दिवशी दीक्षा दिली त्यालाच आम्ही धम्मचक्र प्रवर्तन म्हणतो आणि मानतो, आणि असा काही लोकांचा हेका सुद्धा आहे। धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाचा उत्सवी सोहळा ज्या दिवशी साजरा व्हायला हवा तो नुसताच वर्षावास आरंभ दिवस या स्वरूपामध्ये रूढ झाला आहे आणि ज्याला धम्मचक्राचे अनुवर्तन म्हणतात तो 1956 सालातील दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा विशेषतः महाराष्ट्रामध्ये रुजलेली आहे। असे असले तरी बुद्ध धर्माचा जन्मदिवस कोणता या प्रश्नाचे उत्तर इसवी सन पूर्व 528 ची आषाढ पौर्णिमा म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन दिन पौर्णिमा, सिंहनाथ पौर्णिमा याहून वेगळे उत्तर कोणी देऊ शकते काय? बिलकुल नाही। बुद्धाने प्रवर्तित केलेल्या धम्मचक्राला बाबासाहेबांनी पुनर्जीवित केले। एवढेच नव्हे तर 2500 वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर
काळ अथवा परिस्थितीवश जी काही प्रदूषणे बुद्ध धर्मात विनयात समाविष्ट झाली होती त्यांना दूर करीत त्या धर्मविचारांचे नवीनीकरण करून धर्मचक्राला पुन्हा गतिमान बाबासाहेबांनी केले। तो दिवस निश्चितच अतिशय महत्त्वाचा, आनंदाचा आणि उत्साहवर्धनाचा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला केलेली धम्मक्रांती अत्यंत महत्त्वाची आहे, या दुमत असण्याचे कारणच नाही। मात्र तिथूनच बुद्धिझमची खरी सुरुवात मानायची असे जर कोणी म्हणत असेल तर ते मात्र योग्य होणार नाही। भारतातील 1956च्या म्हणून आजच्या बौद्धांनी बुद्धिझमचे मूळ इथूनच शोधायचे काय? या प्रश्नाचे उत्तर नाही असे असेल तर आषाढ पौर्णिमेच्या अनुषंगाने जगजाहीर असलेल्या धम्मचक्र प्रवर्तनाला आपल्या गौरवशाली परंपरेची उजळणी म्हणून आनंदी आणि उत्सवी स्वरूपामध्ये उत्साहाने का साजरी केली जाऊ नये? सुमारे 2545 वर्षापूर्वी इसवी सन पूर्व 528 मध्ये सारनाथ येथे आषाढी पौर्णिमेला भगवान बुद्ध यांनी ज्या 5 परिव्राजकांना नवीन धम्माचा उपदेश दिला त्याच घटनेला धम्मचक्र प्रवर्तन असे म्हटले जाते। या ऐतिहासिक घटनेबाबत कोणाचे दुमत नसतानाही सांस्कृतिकदृष्ट्या जतनीय असलेल्या त्या वारशाची स्मृती उत्सव अथवा कृतज्ञता सोहळा म्हणून आज साजरा होत नाही। आषाढी पौर्णिमा ही सुद्धा अन्य 11 पौर्णिमासारखीच एक 12वी पौर्णिमा लेखत सालाबाद प्रमाणे रूढ पारंपरिक रीतीने तिचे स्मरण ते सुद्धा अत्यंत मर्यादित स्वरूपात केले जाते। विशेषतः वर्षावासाची सुरुवात म्हणूनच बौद्ध भिक्खू आणि उपासक उपासिकाद्वारे या पौर्णिमेची उजळणी होते। परिणामतः बुद्धिझमचा पाया ज्या दिवशी रोवला गेला आणि बहुजन हिताय बहुजन सुखायवादी संदेशाची सिंहगर्जना ज्या शाक्य सिंहाने केली ती सिंहनाथ पौर्णिमा अडगळीत पडत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। अशा प्रकारे बुद्धिझमचा बर्थडे, बुद्धिझमचा वाढदिवस म्हणजेच जन्मोत्सव दिवस जणू काही विपन्न अवस्थेतील मुलासारखा आणि कोमजलेल्या फुलासारखा तुमच्या लक्षवेधी प्रतीक्षेत आहे। त्या सिंहनाथ पौर्णिमेची उजळणी व्यापक सणोत्सवी स्वरूपामध्ये न झाल्याने त्याबाबत आस्तेवाईकपणे जाणून घेण्याची गरज कालचे बौद्ध यांना सुद्धा भासली नाही। हे लक्षात घेता त्या पौर्णिमेच्या अनुषंगाने असलेल्या मूळ घटनेच्या स्मृतींना उजाळा देत जन्ममृत्यूच्या चक्रव्यूहातून बाहेर निघण्यासाठी, दुःख चक्राला भेदण्यासाठी, म्हणूनच संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी असलेला धर्मचक्र प्रवर्तनाचा संदेश सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा आपणाला मिळू शकेल। यासाठीच हा अत्यंत महत्त्वाचा दिवस धर्मचक्र प्रवर्तन संदेश दिवस एक महोत्सव म्हणूनच सर्वत्र साजरा केला गेला पाहिजे। धम्मचक्र प्रवर्तन दिन कितीदा केली जाऊ शकते? या मुद्द्याचे स्पष्टीकरण असे की बुद्धाने सारनाथ येथून आपला धर्मप्रचार कार्यारंभ करीत सिंहनाथ केला, त्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात। याविषयी कुणाचीही दुमत नाही। असे असेल तर बाबासाहेबांनी दिलेल्या धर्मविनय दीक्षेलाही धर्मचक्र प्रवर्तन म्हणून संबोधने योग्य कसे? बुद्धाचेही धर्मचक्र प्रवर्तन आणि बाबासाहेबांचेही धर्मचक्र प्रवर्तन, धर्मचक्राचे प्रवर्तन कितीदा केले जाऊ शकते आणि धर्मचक्राचे प्रवर्तन कोण करू शकतात असा स्वाभाविकच प्रश्न या अनुषंगाने पुढे येतो। म्हणजे धर्मचक्र प्रवर्तन कितीदा आणि धर्मचक्र प्रवर्तन कोण करू शकतो हे प्रश्न यामुळे निर्माण होतात। 27 ऑक्टोबर 1956चा प्रबुद्ध भारताचा विशेषांक सुद्धा आंबेडकर दीक्षा विशेषांक म्हणून छापला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956च्या दीक्षा समारंभाला धम्मचक्र प्रवर्तन असे काही न संबोधता दीक्षा म्हटले आहे हे लक्षात घ्यावे। याची शनिशा पुढील वाक्यावरून व्यक्त केली जाऊ शकते। ग. माडखोलकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात की मी स्वतःला भगवान बुद्धा इतका मोठा समजत नाही, मी एक लहान माणूस आहे, मी जगाला नवीन विचार दिला नाही, मी एवढेच समजतो की त्याचे ते धम्मचक्र या देशात गेली 1000 वर्ष स्थगित होऊन गेले होते, ते पुन्हा प्रवर्तित करण्याचे भाग्य
मला लाभले असे बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेबांच्या या उपरोक्त वाक्यातील पुन्हा प्रवर्तित या शब्द जोडीचा अर्थ आधीच सुरू झालेल्या धम्मचक्राला गतिमान करणे असा असून त्याला अधिक नेमक्या शब्दात अनुवर्तन हा बौद्ध संकल्पनाकृत पर्यायी शब्द आहे. मात्र बुद्धाचे धम्मचक्र प्रवर्तन हे नुसतेच धम्मचक्र गतिमान करणे अशा अर्थाचे नसून निसर्ग धर्माच्या नियमांचा स्पष्ट उलगडा करीत नवीन धर्ममार्गाची पायाभरणी स्वतः करीत त्या धम्मचक्राला गतिमान करणे या अर्थाचे आहे. कारण प्रवर्तन हे केवळ एकदाच केले जाऊ शकते, दोनदा, तीनदा किंवा अनेकदा नव्हे. याबाबतची स्पष्टोक्ती अंगुत्तर निकायातील चक्रवर्ती सूक्तामध्ये केलेली आहे. ती अशी की हे भिक्खू, वह सम्यक संबुद्ध अर्हंत तथागत धार्मिक धर्मराजा धर्माधिपत्य पहारेदारी की व्यवस्था कर धर्म से ही अनुत्तर म्हणजे श्रेष्ठ धम्मचक्र का प्रवर्तन करता है. उस धम्मचक्र को लोक में न कोई दूसरा श्रमण, न कोई ब्राह्मण, न कोई देव, न कोई मार, न ब्रह्मा, न कोई और प्रवर्तित कर सकता है. म्हणून शंकरानंद शास्त्रीशी चर्चेदरम्यान मी बौद्ध धर्माचे चक्र पुन्हा गतिमान करीन, माझ्या गुरूंचा उपदेश दाही दिशात पसरवीन असे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. कारण ते चक्र पूर्वी सम्राट अशोक यांनीही गतिमान करण्याचा म्हणजेच अनुवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता आणि बाबासाहेबांच्या पश्चातही त्याला गती प्रदान करण्याची गरज होती. 13 ऑक्टोबर 1956 रोजी सायंकाळी 5 वाजता श्याम हॉटेलमध्ये एका वार्ताहराच्या प्रश्नाला उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात की बौद्ध धर्म हा विश्वधर्म आहे, मला संबंध भारतात धर्म परिवर्तन घडवून आणावयाचे आहे असा उल्लेख गोडबोलेंच्या पुस्तकात सुद्धा आहे. याचा अर्थ असा की धम्मचक्र प्रवर्तन एकदाच आणि अनुवर्तन बऱ्याच वेळा केले जाऊ शकते. म्हणजे प्रवर्तन एकदा, अनुवर्तन मात्र अनेक वेळा केले जाऊ शकते. आता 1956 जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षा आहे, हे प्रवर्तन की अनुवर्तन याचे स्पष्टीकरण असे की 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर नगरीत बुद्धप्रणीत धर्मविनयचा जाहीर स्वीकार केला. त्या प्रसंगी त्यांनी स्वतः धम्मदीक्षा हाच शब्द प्रयोग केला. ते धम्मचक्र प्रवर्तन आहे असे कधीही म्हटलेलं त्यांनी नाही. त्याच प्रकारे दुसऱ्या दिवशीच्या 15 ऑक्टोबरच्या जाहीर भाषणातही मी धम्मचक्राचे प्रवर्तन करीत आहे अशा प्रकारचा उल्लेख केलेला नाही. 16 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी चंद्रपुरात दीक्षा दिली होती. त्या चंद्रपुरात दरवर्षी 16 ऑक्टोबरला धम्मदीक्षेचा वर्धापन दिन सोहळा आयोजित केला जातो. या कार्यक्रमाचे आयोजन करणारी मंडळी धम्मचक्र अनुवर्तन दिन असाच उल्लेख करतात. वामनराव गोडबोले यांनी मात्र त्यांच्या पुस्तकात नागपुरात धर्मचक्र अनुवर्तन या शीर्षकांतर्गत नमूद केले ते असे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी दिनांक 14 ऑक्टोबर 1956 रोजी भारतीय बौद्ध महासभा नागपूर शाखा हिच्या वतीने सामुदायिक दीक्षेचा कार्यक्रम घडवून आणला व त्यात एकाच वेळी 5 लाखावर लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. बौद्ध जगताच्या इतिहासात ही अद्वितीय घटना बाबांनी धम्मचक्र अनुवर्तित केले. नागपूरच्या दीक्षाभूमीवर संपन्न होणाऱ्या धम्मदीक्षा वर्धापन दिनाला मात्र धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन सोहळा असं नामकरण केलं आहे. खरे तर बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेच्या सोहळ्याला व त्या प्रसंगाचे वर्धापन दिनाला धम्मचक्र अनुवर्तन दिन, तर बुद्धांच्या सिंहनाथ पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तन म्हणून संबोधले जावे. या 2 घटनांमध्ये मुद्दा संख्याबळाचा नव्हे तर पूर्णतः सैद्धांतिक स्वरूपाचा आहे. एखाद्या धर्मविचाराला संकल्पनाबद्ध करून त्याची मांडणी करणे आणि त्याच धर्मविचाराला पुनर्जीवित करून गती प्रदान करणे यात स्वाभाविक आणि निश्चित असा फरक आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास एखाद्या ऐतिहासिक घटनेचे प्रवर्तक संस्थापक असणे आणि अनुप्रवर्तक व पुनर्स्थापक असणे यात मूलभूत भेद आहे. प्रवर्तन आणि अनुवर्तन याचा पुन्हा एकदा व्यवस्थित अर्थ समजून घ्या. प्रवर्तन म्हणजे आरंभ,
इंग्रजीत याला इनिशिएशन असे म्हणतात. तर अनुवर्तन म्हणजे अनुसरण, याला इंग्रजीत कॉन्सिक्वेन्शियलिटी. याचा अर्थ अनुवर्तन म्हणजे अनुसरण, पालीमध्ये याला अनुगमन करणे या संकेताने सुद्धा आहे. हिंदी किंवा प्रत्यक्षात भारतीय भाषेमध्ये अनुवर्ती म्हणजेच इंग्रजीत नंतरचा लॅटर आणि प्रवर्तन म्हणजे सूत्रपात किंवा प्रारंभ असा होतो. डिक्शनरी मिनिंग सुद्धा मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे. या फरकाकडे दुर्लक्ष म्हणजे या शब्दांच्या फरकाकडे दुर्लक्ष केल्यामुळे काही मंडळी अनुवर्तनाला अनुप्रवर्तन असा शब्दप्रयोग सुद्धा करतात की जो योग्य नाही. धम्मचक्र प्रवर्तन आणि धम्मचक्र अनुवर्तन या दोन संकल्पनांचे स्पष्टीकरण अंगुत्तर निकायातील चक्रवर्ती सूत्रात पुढील प्रमाणे आढळते. बुद्ध म्हणतात, भिक्खूंनो, तथागताद्वारे प्रवर्तित श्रेष्ठ धर्मचक्राला सम्यक प्रकारे अनुवर्तित करू शकेल अशी कोणी दुसरी व्यक्ती माझ्या नजरेत नाही. भिक्खूंनो, हा सारिपुत्त तथागताद्वारे प्रवर्तित श्रेष्ठ धर्मचक्राला सम्यक प्रकारे अनुवर्तित करतो. सारिपुत्त हा धर्मचक्राला प्रवर्तित करतो असे स्वतः बुद्ध सुद्धा म्हणत नाहीत. असे का? कारण सांसारिक दुःखाचे निदान करून त्यावर सुचवलेली उपाययोजना ही बुद्धाची स्वतःची होती. हे त्यांचे इनोव्हेशन होते. त्या उपाययोजनेचा प्रचार प्रसार करणारा सारिपुत्त असला तरी तो प्रवर्तक म्हणविला जात नाही. ही बाब लक्षात घेता धर्मचक्राचे प्रवर्तन कोणी केले अथवा कोण करतो आणि अनुवर्तन कोण करू शकतो याचेही बुद्धप्रणीत उत्तर तुमच्या लक्षात आले पाहिजे. धम्मचक्र प्रवर्तन फक्त एकदाच होते. याचं स्पष्टीकरण असं की सिद्धार्थ गौतमास संबोधी प्राप्त झाल्यानंतर सारनाथच्या मृगदाय वनामध्ये इसवी सन पूर्व 528ला आषाढ पौर्णिमेच्या दिवशी पंचवर्गीय परिव्राजकांना धम्मदीक्षा देऊन धम्मचक्राचे प्रवर्तन केले. अशा या भवचक्र व धम्मचक्राचा मतितार्थ लक्षात घेतल्यास धम्मचक्र प्रवर्तन हे फक्त एकाच घटनेला संबोधले जाऊ शकते आणि ती घटना म्हणजे बुद्धाने सारनाथ येथे केलेला सिंहनाद. विषमतावादी वैदिक समाज रचनेनुरूप प्रस्थापित जीवनमूल्यात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या त्रयीवर आधारित नवीन मूल्याधिष्ठित समाजव्यवस्था रुजवण्यासाठी केलेला तो उद्घोष होता. वैदिक विचारसरणीच्या प्रभावाखाली असलेल्या व्यवस्थेला पर्यायी ठरू शकेल अशी विचारप्रणाली बुद्धाने दिली असली तरी ती भारतापुरती सीमित नव्हती. जीवन जगण्याची ती आचार विचार संहिता विश्वातील सर्वच प्राणीमात्रांच्या भल्याकरिता समान रूपाने लागू पडते. दुःख निर्माणाच्या 12 निदानातील अविद्या आणि संस्कार हे नामरूप सिद्धांतरूपी जन्म मृत्यूच्या वैज्ञानिक विवेचनाशी संबंधित आहेत. त्यामुळे अविद्याजनित संस्कारातून उत्पन्न होणारे अकुशल कर्म करणारी मानवी प्रवृत्ती ही धम्मचक्राशी निगडीत वैचारिक प्रभावात यायला किती काळ लागेल हे सांगणे मात्र अवघड आहे. जन्म मृत्यूची परिक्रमा समजून घेण्याऐवजी भवचक्रात जखडून राहिल्याने प्रतित्य समुत्तपाद सिद्धांत कशा प्रकारे भेदभाव रहित प्रभाव टाकतो याची प्रचिती कोणालाही येऊ शकते. परंतु तोच सिद्धांत उजेड चक्रा म्हणजेच अंधार चक्राबाहेर पडण्यास कसा सहाय्यभूत ठरू शकतो याचीही खात्री पटते. हे लक्षात घेऊनच बुद्धाने सब्बे सत्ता सुखी होतो अशा प्रकारचा मेत्ता भावनाकृत आशिष देतानाही सर्वजन हिताय सर्वजन सुखायचा उद्घोष केला नाही. या उलट पूर्णतः यथार्थवादी आणि व्यावहारिक दृष्टिकोन बाळगत धम्मचक्र प्रवर्तन प्रसंगी बहुजन हिताय बहुजन सुखाय असा धम्मघोष केला. म्हणूनच सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 265च्या धम्मदीक्षेला आणि 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर मुक्कामी बाबासाहेबांनी दिलेल्या धम्मदीक्षेला नवीन धम्माची स्थापना किंवा प्रवर्तन असे संबोधने हे सैद्धांतिकदृष्ट्या योग्य ठरत नाही. म्हणून प्रवर्तन आणि अनुवर्तन या शब्दातील फरक मी तुमच्या समोर पुन्हा एकदा ठेवण्याचा प्रयत्न करतो. प्रवर्तन म्हणजे स्थापना आणि अनुवर्तन म्हणजे पुनर्स्थापना.
या दोन शब्दात असा मूलभूत फरक आहे, स्थापना आणि पुनर्स्थापना. एखाद्या धर्मतत्वाचे अधिष्ठान प्रथमतः निर्माण करणे आणि त्याच धर्मतत्वांना पुनरुज्जीवित करून पुनर्स्थापित करणे या दोन भिन्न बाबी आहेत, हे लक्षात घ्या. सम्राट अशोक किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बुद्ध प्रणीत धम्माचे प्रवर्तक म्हणजे संस्थापक नव्हे तर अनुवर्तक म्हणजे पुनर्स्थापक होते. जम्बूद्वीपातील म्हणजेच आजच्या भारतातील लोकांना किंवा सुमारे 5 लाख एवढ्या प्रचंड संख्येत लोकांना दीक्षित करून सम्राट अशोकाने किंवा बाबासाहेबांनी बुद्ध प्रणीत धम्मचक्राला गतिमान केले होते. मात्र केवळ 5च परिव्राजकांना धम्मदीक्षा देऊन सम्यक संबुद्धाने धम्मचक्राचे प्रवर्तन केले होते. वरील सर्व मुद्द्यांचा अभ्यास केल्यानंतर सारांश व अनुमान असा की मुद्द्यांचा अभ्यास केल्यानंतर जो निष्कर्ष व अनुमान निघते ते हेच की इसवी सन पूर्व 528च्या आषाढ पौर्णिमेला तथागताद्वारे धम्मचक्र प्रवर्तित झाले आणि 14 ऑक्टोबर 1956 रोजी तथागतांचे धम्मचक्र अनुवर्तित झाले. तथागत भगवान बुद्ध हे बुद्ध धम्माचे प्रवर्तक म्हणजेच संस्थापक आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धम्माचे अनुवर्तक आहे. म्हणून इसवी सन 528च्या आषाढ पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणावे आणि 14 ऑक्टोबर 1956च्या दीक्षेला धम्मचक्र अनुवर्तन दिन म्हटले पाहिजे असे आम्हास वाटते. आपण सर्वांनी शांतपणे हा विषय ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय अशोक, जय बुद्ध, जय भारत. साधू साधू साधू.